नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी. सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ अजित पवार वर्षावर बोलले. वर्षा बंगल्यावरील बैठकीत अजित पवारांनी भूमिका घेतली. अंबादास दानवेंचा मोठा दावा. तर दानवे खोटं बोलतायत, मी वर्षा बंगल्यावर होतो. बावनकुळेंचं दानवेंच्या दाव्यावर उत्तर. तर पुणे जमीन प्रकरणामध्ये 42 कोटींची नोटीस योग्य, बावनकुळेंचं विधान. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार्थ पवार या प्रकरणातून वाचू शकत नाहीत. अजित पवारांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसू नये ही जबाबदारी मेवा भाऊंनी बावनकुळेंना दिली. अंबादास दानवेंची टीका. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडूनच मतदार यादीत घोळ. तर 31 जुलै शेवटची तारीख असताना सुद्धा 26 ऑक्टोबरला हर्षदा शिरसाट यांचा यादीमध्ये नाव टाकण्याचा प्रयत्न. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. दानवेंचं वक्तव्य मूर्खपणाचं. दानवेंना निवडणूक प्रक्रिया माहिती नसल्यास त्यांनी ती समजून घ्यावी. हर्षदा शिरसाट यांच्यावरील आरोपांनंतर संजय शिरसाट यांची दानवेंवर टीका. मुंबई महापालिकेसाठी भाजपचं मिशन 150. महायुती झाली तर मित्रपक्षांची कोंडी होणार. बीएमसीमध्ये लढण्यासाठी मित्रपक्षांना फक्त 77 जागा उरणार. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा 82 जागांवर विजय, तर यावेळी 100हून अधिक जागा जिंकण्याचाही निर्धार. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपची तयारी. भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्म्सचं वाटप. भाजपकडून काल रात्रीपासून बैठकांचं सत्र. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींसाठी 17 नोव्हेंबर या रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख. पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर तयारी सुरू. शिंदेंच्या सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचं ट्विट. तर काय म्हणतात दिल्लीश्वर, 41 प्रभागामध्ये लढणार पुणेकर असं म्हणत धंगेकरांचा स्वबळाचा नारा. मात्र एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल असंही केलं स्पष्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. उन्मेष पाटलांच्या अटकेसाठी पथकही रवाना. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपातनं शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे.